तर कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। या मुसळधार पाऊस सुरू असताना बदलापूर काटई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। या साचलेल्या पाण्यातूनच वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते। बदलापूर काटई रस्त्यावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। नेवाळी बदलापूर रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। गेल्या 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर या परिसरात पाऊस कोसळत असल्यामुळे काटाई बदलापूर या रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आजूबाजूला काही घरं आहेत, चाळी आहेत, त्या चाळीमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। जर पाहिलं तर आपण रस्त्याचा अंदाज न आल्याने याच रस्त्याच्या कडेला एक गॅस भरलेला टँकर जो आहे तो या ठिकाणी अडकलेला आहे। वाहन चालकांना याच रस्त्यावरून ये जा करत असताना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। काही छोटी वाहनं जी आहेत, कार असतील किंवा मोटरसायकल, रिक्षा या विरुद्ध दिशेने याच रस्त्याच्या कर्जत दिशेने जात आहेत। मात्र हा जो रोड आहे याच ठिकाणावरून कर्जतला जात आहे। त्याचप्रमाणे बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ आणि जाणारा मार्ग जो आहे ठाणे, कळवा, मुंब्रा या ठिकाणी हा रस्ता जातो। त्यामुळे हा रस्ता गेल्या 2 दिवसापूर्वी देखील बंद करण्यात आला होता। मात्र आता पुन्हा हा रस्ता बंद करण्याची वेळ आलेली आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, बदलापूर काटाई रोड।